करंट इलेक्ट्रिसिटी, करंट इलेक्ट्रिसिटी. ओके, पहिला पॉईंट आहे इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट, फ्लो ऑफ चार्ज पर टाइम इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक करंट. टी एवढ्या टाईममध्ये क्यू एवढा चार्ज फ्लो होत असेल तर एका सेकंदमध्ये किती चार्ज फ्लो होतो त्याला इलेक्ट्रिक करंट म्हणतात. टी एवढ्या टाईममध्ये क्यू एवढा चार्ज फ्लो होत असेल तर एका सेकंदमध्ये किती चार्ज फ्लो होतो त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रिक करंट. करंटचे दोन टाईप्स आहेत, ॲव्हरेज करंट अँड इन्स्टंटेनियस करंट. ॲव्हरेज करंट अँड इन्स्टंटेनियस करंट. ॲव्हरेज करंट म्हणजे टोटल फ्लोईंग चार्ज डिवाइड बाय टोटल टाईम. इन्स्टंटेनियस करंट म्हणजे टाईम डेरिव्हेटिव्ह ऑफ चार्ज, टाईम डेरिव्हेटिव्ह ऑफ चार्ज. सो फ्लो ऑफ चार्ज पर टाईम इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक करंट. करंटचे दोन टाईप्स, ॲव्हरेज करंट आणि इन्स्टंटेनियस करंट. ॲव्हरेज करंट आणि इन्स्टंटेनियस करंट. इलेक्ट्रिक करंट इज अ स्केलर फिजिकल क्वांटिटी. इट इज अ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. त्याचे डायमेन्शन्स काय आहेत, A1, A फॉर ॲम्पियर 1. याचा युनिट आहे कुलम पर सेकंड और ॲम्पियर ॲम्पियर. आता इलेक्ट्रिक करंटचं रिझन काय, कारण काय, पोटेन्शियल डिफरन्स. कॉज ऑफ इलेक्ट्रिक करंट इज और कॉज ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज पोटेन्शियल डिफरन्स. तर इलेक्ट्रिक करंट आणि पोटेन्शियल डिफरन्समधलं रिलेशन सांगते ओहम्स लॉ. ओहम्स लॉ, ओहमच्या लॉचं स्केलर फॉर्म, स्केलर फॉर्म. ओहम्स लॉ इन अ स्केलर फॉर्म. ओहम्स लॉ काय म्हणतो, एका पॉईंटचं पोटेन्शियल V1 आहे, दुसऱ्या पॉईंटचं पोटेन्शियल V2 आहे. पोटेन्शियल डिफरन्स किती झालं, V1 मायनस V2. V इज इक्वल V1 मायनस V2. ओके. तर ओहम्स लॉ म्हणतो जेवढं जास्त पोटेन्शियल डिफरन्स असेल, जेवढं जास्त पोटेन्शियल डिफरन्स असेल तेवढं जास्त करंट फ्लो होतं. जेवढं जास्त पोटेन्शियल डिफरन्स असेल तेवढं जास्त करंट फ्लो होतं. दॅट मीन्स इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड. इलेक्ट्रिक करंट flowing through the circuit is directly proportional to potential difference applied, and there exists a constant called as resistance. So I is equal to V by R. I is equal to V by R. V is equal to I R. R is equal to V by I. R is equal to V by I. Okay. Where आपण इथंच मेन्शन केलं होतं, where R is constant of proportionality, where R is constant of proportionality, called as resistance, बघा, where R is constant of proportionality called as resistance. R जर constant असेल तर R is independent of I and V. 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 समजलं का? R is independent of I and V, and R depends on, R कोणावर डिपेंड राहते? R depends on number 1 मटेरियल. ओके. आर मटेरियलवर डिपेंड राहते. ओके. मटेरियलची एक प्रॉपर्टी आहे त्याला रेजिस्टिव्हिटी म्हणतात, त्याच्यावर डिपेंड राहते. नंबर 2 आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. आर इज इक्वल टू लेंथ अँड इन्व्हर्सली टू एरिया. सो आर इज इक्वल टू रो एल बाय ए. आर इज इक्वल टू रो एल बाय ए. where rho is constant of proportionality, where rho is constant of proportionality, called as resistivity. Where rho is constant of proportionality called as
रेजिस्टिव्हिटी, याचा अर्थ रेजिस्टिव्हिटी, याचा अर्थ काय असतो, रेजिस्टिव्हिटी जे आहे ते रेजिस्टिव्हिटी रो इज इंडिपेंडंट ऑफ, रो इज इंडिपेंडंट ऑफ आर कॉमा एल कॉमा ए. रेजिस्टन्स, लेंथ आणि एरियावर रेजिस्टिव्हिटी डिपेंड राहत नाही. तर रेजिस्टिव्हिटी कशावर डिपेंड राहते, रेजिस्टिव्हिटी डिपेंड्स ऑन मटेरियल. सो रो इज इक्वल टू मास ऑफ इलेक्ट्रॉन, मास ऑफ इलेक्ट्रॉन, रो रेजिस्टिव्हिटी इज इक्वल टू मास ऑफ इलेक्ट्रॉन डिवाइड बाय ई स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन multiplied by n-tau, multiplied by n-tau, where m is mass of electron, E is charge of electron, n is electron density, and tau is mean collision time, mean collision time, mean collision time. Mass of electron ची व्हॅल्यू 9 into 10 power -31 किलोग्राम. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू 1.6 into 10 power -19 कूलम. And n is electron density, and tau is mean collision time. This n and tau depends on temperature. N and tau depends on temperature. N and tau depends on temperature. कसं बघा, for conductor as temperature increases इलेक्ट्रॉन्सच्या कोलिजन्स पटपट होतात, म्हणजे मीन कोलिजन टाइम टू काय होतो, कमी होतो, टू डिक्रीजेस. So as tau decreases, rho is equal to m by e square n tau. As tau decreases, resistivity of a conductor increases. But for insulator and semiconductor, for insulator and semiconductor, as temperature increases, electron density increases. इंसुलेटर आणि सेमीकंडक्टर काय करतात, इलेक्ट्रॉन सोडतात, इलेक्ट्रॉन्सला फ्री करतात, ज्यापेटे जिल अपनी जिंदगी. n increases, and as increases resistivity, yes, as n increases resistivity decreases. ओके, तर आपण आपल्या मेन पॉईंटवर येऊया. I is equal to V by R, V is equal to IR, R is equal to V by I, R is equal to V by I. तर हे R is equal to V by I वरून आपल्याला काय करता येते, R is equal to V by I वरून आपल्याला रेजिस्टन्सचं युनिट आणि डायमेन्शन काढता येते. सो रेजिस्टन्सचं युनिट काय ते, ओहम. ओके, SI unit of resistance is SI unit for resistance, SI unit is volt per ampere or ohm. Dimensions काय, लक्षात ठेवा. Yes, resistance is a scalar physical quantity.
Resistance is a scalar physical quantity. Resistance is a scalar physical quantity. It is a derived physical quantity. त्याचं SI युनिट काय? ओहम, वोल्ट पर एम्पियर और ओहम. डायमेन्शन्स काय येतात? वोल्टचे डायमेन्शन काय? W/Q. वोल्टचे डायमेन्शन्स काय? W/Q. W म्हणजे M1 L2 T-3 A-1. Vचे T-3 A-1 आणि अजून एक आहे सो A-2. W/Q होतं ना, W/Q होतं म्हणून व्हीचे काय आले M1 L2 T-3 आणि वोल्ट पर ॲम्पियर आहे ना म्हणून M1 L2 T-3 A-2. सो रेजिस्टन्सचे युनिट अँड डायमेन्शन झाले. हां, रजिस्टिव्हिटीचं युनिट काय ते रो इज इक्वल टू RA/L. रो इज इक्वल टू RA/L. रेजिस्टन्स R इज इक्वल टू V/I. R इज इक्वल टू रो L/A. हे जनरल दोन फॉर्म्युले जास्तीत जास्त यूज होणार आहे. तर रेजिस्टिव्हिटी इज ऑल्सो स्केलर फिजिकल क्वांटिटी. इट इज अ डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. रेजिस्टिव्हिटी काय राहते? रो इज इक्वल टू RA/L. RA/L. ओहम मीटर स्क्वेअर बाय मीटर. ओहम मीटर स्क्वेअर बाय मीटर. आन्सर इज ओहम मीटर. ओहम मीटर असेल तर मग डायमेन्शन्स काय येतात? M1 L3 T-3 A-2. रेजिस्टिव्हिटीचा अजून एक फॉर्म्युला होता, मायक्रोस्कोपिक फॉर्म्युला. मास ऑफ इलेक्ट्रॉन डिवाइड बाय स्क्वेअर ऑफ चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन इंटू N2, where 2 is mean collision time and N is electron density. Interesting गोष्टी. Reciprocal of resistance is called as conductance. Reciprocal of resistance is called as conductance. Reciprocal of resistance is called as conductance. And reciprocal of resistivity is called as conductivity. Reciprocal of resistivity is called as conductivity. Reciprocal of resistivity is called as conductivity. आता युनिट्स काय असतील तुम्ही समजून घ्या. पर ओहम अँड पर ओहम पर मीटर. डायमेन्शन्स वगैरे काढता येते. सो वी हॅव 4 फिजिकल क्वांटिटीज. करंट आणि पोटेन्शियल डिफरन्स सोबतच आपल्याला 4 फिजिकल क्वांटिटीज कळल्या. रेजिस्टन्स, रेजिस्टिव्हिटी, कंडक्टन्स आणि कंडक्टिव्हिटी. कंडक्टन्स आणि कंडक्टिव्हिटी. समजलं का? रेजिस्टन्स, रेजिस्टिव्हिटी अँड कंडक्टन्स, कंडक्टिव्हिटी. ओके. रेजिस्टन्स, रेजिस्टिव्हिटी अँड कंडक्टन्स, कंडक्टिव्हिटी. डिपेंडिंग अपॉन कंडक्टिव्हिटी और रेजिस्टिव्हिटी मटेरियलचं आपण 3 प्रकारे क्लासिफिकेशन करू शकतो की बाबा मटेरियल इज आयदर कंडक्टर और सेमी कंडक्टर और इंसुलेटर. कंडक्टर और सेमी कंडक्टर और इंसुलेटर. डिपेंडिंग अपॉन resistivity, material is classified as conductor with very low resistivity, semiconductor moderate resistivity and insulator very high resistivity. जर resistivity सांगायचीच असेल ते पण ओहम मीटरमध्ये, तर रेजिस्टिव्हिटीच्या व्हॅल्यूज काय आहेत? 10⁻⁻8 मध्ये कंडक्टरची रेजिस्टिव्हिटी येते, 10⁻+8च्या जवळपास इन्सुलेटरची रेजिस्टिव्हिटी येते आणि 10⁻3 टू 10⁻+3 पर्यंत सेमीकंडक्टरची रेजिस्टिव्हिटी येते. एक्झॅक्टली व्हॅल्यू NCERTतून पहा. हे झाल्यानंतर करंट डेन्सिटी एक कन्सेप्ट आहे. करंट डेन्सिटी. करंट डेन्सिटी. करंट डेन्सिटी काय असते?
समजा एक कंडक्टर आहे, त्या कंडक्टरचा एरिया किती, वेक्टर ए, एरिया इज अ वेक्टर विच इज परपेंडिक्युलर टू सरफेस. करंट किती फ्लो व्हायला, करंट आय फ्लो व्हायला, कळलं ना. याचा अर्थ ए एवढ्या एरियातून आय एवढं करंट फ्लो व्हायला, ए एवढ्या एरियातून आय एवढं करंट फ्लो व्हायला. ए एवढ्या एरियातून आय एवढं जर करंट फ्लो होत असेल, ए एवढ्या एरियातून आय एवढं करंट फ्लो होत असेल, तर युनिट एरियातून किती करंट फ्लो होते त्याला काय म्हणतात, करंट डेन्सिटी. काय म्हणतात, इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग पर युनिट एरिया इज कॉल्ड एज करंट डेन्सिटी. इट इज अ वेक्टर फिजिकल क्वांटिटी, वेक्टर फिजिकल quantity. Current density is a vector physical quantity, derived physical quantity. SI unit is ampere per meter square and dimensions are L minus 2 A1 L minus 2 A1. ही झाली करंट डेन्सिटीची कन्सेप्ट. आता आपल्याला माहिती पाहिजे की रिलेशन बिटवीन ई अँड व्ही. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आधीच पाहिलं होतं आपण, पण आता परत एकदाचं पाहूया. रिलेशन बिटवीन ई अँड व्ही. येस, व्ही इज इक्वल इंटू डी. समजा एक कंडक्टर आहे, त्या कंडक्टरची लेंथ किती आहे, एल आहे. त्या कंडक्टरच्या अक्रॉस आपण व्ही एवढं पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलं आहे. किती अप्लाय केलं आहे, हाय पोटेन्शियल, लो पोटेन्शियल. पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, अप्लाय केलेलं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, व्ही आहे. तर या कंडक्टरच्या मध्ये एक इलेक्ट्रिक फील्ड सेटअप होते. आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये म्हणतो की कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिक फील्ड 0 असते, पण हे इलेक्ट्रोस्टॅटिक्स नाही, करंट इलेक्ट्रिसिटी आहे. करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये कंडक्टरच्या मध्ये एक इलेक्ट्रिक फील्ड सेटअप होते. किती, यस, हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल, हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल, ई एवढी इलेक्ट्रिक फील्ड सेटअप होते. आणि आपल्याला माहिती आहे की ज्या प्रकारे डब्ल्यू इज इक्वल टू वेक्टर एफ डॉट वेक्टर एस असतं, त्याच प्रकारे व्ही इज इक्वल टू वेक्टर ई डॉट वेक्टर एल असतं. ओके, व्ही इज वेक्टर ई डॉट वेक्टर एल असतं. हां, ते करंट डेन्सिटी जे आहे, करंट डेन्सिटीचं समजा आपल्याला जर करंट काढायचं असेल, करंट डेन्सिटीपासून करंट जर काढायचं असेल, तर आपण म्हणतो की बाबा युनिट एरियातून जे एवढं करंट चाललं आहे, तर ए एवढ्या एरियातून किती करंट जातं, जे ए, आय इज इक्वल टू जे ए. पण खरी गोष्ट असं आहे की जे इज अ वेक्टर आणि ए इज ऑल्सो वेक्टर, सो इट इज अ डॉट प्रोडक्ट. करंट काढायचंच असेल तर आन्सर इज जे ए कॉस थिटा, जर करंट डेन्सिटी युनिफॉर्म असेल तर. अदरवाइज आय इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ आय इज इंटिग्रल ऑफ जे डॉट डी ए. ओके, आय कॅप जे कॅप के कॅप फॉर्मॅटमध्ये जे एक्स ए एक्स प्लस जे वाय ए वाय प्लस जे झेड ए झेड. ओके, रिलेशन बिटवीन ई अँड व्ही झालं. व्ही इज इक्वल टू ई एल, ई इज इक्वल टू व्ही बाय एल. आता आपण पाहूया ज्या प्रकारे ओहम्स लॉ इन स्केलर फॉर्म पाहिला होता आपण, त्याच प्रकारे ओहम्स लॉ इन वेक्टर फॉर्म, ओहम्स लॉ इन वेक्टर फॉर्म. ओके, कारण वेक्टर फॉर्मच्या ओहम्स लॉसाठी जे काही डाटा लागते ते आपल्याकडे आला आहे. ओहम्स लॉ इन अ वेक्टर फॉर्म, इन वेक्टर फॉर्म, ओहम्स लॉ इन ओहम्स लॉ इन वेक्टर फॉर्म. स्केलर फॉर्ममधला ओहम्स लॉचा यूज करून आपण वेक्टर फॉर्ममधला ओहम्स लॉ काढू शकतो. स्केलर फॉर्ममधला ओहम्स लॉ काय होता,
स्केलर फॉर्ममधला ओम्स लॉ होता व्ही इज इक्वल टू आय आर. स्केलर फॉर्म का म्हणतात? कारण यामध्ये तिन्ही फिजिकल क्वांटिटी स्केलर आहेत. तिन्ही फिजिकल क्वांटिटीज कशा आहेत? स्केलर. वी नो व्ही इज इक्वल टू ई एल आय, आर इज इक्वल टू रो एल बाय ए. सो वी हॅव एल एल गेट्स कॅन्सल्ड. I by A is equal to J. E is equal to J रो. रो लेफ्ट साईडला गेलं तर 1/रो सिग्मा बनते. सिग्मा E इज इक्वल टू एन जे, और J इज इक्वल टू सिग्मा E. कळलं का? J इज इक्वल टू सिग्मा E. दिस इज वेक्टर फॉर्म ऑफ Ohm's law. Okay.